आंब्याचा सीझन असला की आपण आंब्याचे वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो. मग त्यामध्ये आंब्याच्या वड्या असतील किंवा आंब्याच्या पोळ्या असतील, त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे आंबा नारळाचे लाडू. तर आज आपण कुठल्याही प्रकारचा खवा किंवा कंडेन्स मिल्क न वापरता अगदी सोप्या पद्धतीने तरीही तेवढेच पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी एक छोटी वाटी भरून बदाम घेतलेले आहेत. त्याच वाटीने अर्धी वाटी मी काजू घेतलेले आहे. लगेचच यात 2-4 वेलदोडे जे आहेत ते सोलून टाकायचे आहेत. आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर बघा, सर्व जिन्नस आपले इथे बारीक करून झालेले आहेत. खूप जास्त बारीकही नाही करायचे, थोडासा क्रंच लागला पाहिजे. आता मी इथे एक चांगला पिकलेला आंबा घेतलेला आहे. सुरुवातीला देठाकडचा भाग कट करून नंतर ह्याच्या मी 2 फोडी करून घेतलेल्या आहेत. आंबा घेताना छान पिकलेला आणि गोड असलेला घ्यायचा आहे शक्यतो. आता बघा, या पद्धतीने मी ह्याच्या फोडी करून घेते आहे आणि हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक करून घेणार आहे. खरं तर आंब्याचे भरपूर प्रकार करता येतात. तुम्ही अजून कुठले कुठले प्रकार करतात किंवा तुम्हाला अजून माझ्याकडून आंब्याची कुठली रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. मी नक्कीच तो व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी शेअर करेन. तर बघा, इथे आंब्याचा रस तयार आहे. आता इथे एका पॅनमध्ये मी 2 कप दूध घेतलेलं आहे. आपल्याला ह्या दुधाला छान उकळी आणून घ्यायची आहे. दुधाला उकळी आली की लगेचच बघा, मी एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. आता ही कस्टर्ड पावडर आपण उकळत्या दुधामध्ये घालून घेऊया आणि ह्याचं मिश्रण पुन्हा एकदा छान शिजवून घेऊया. आता हे बघा, इथे मी पहिलेच केशराच्या काड्या दुधामध्ये भिजत घातलेल्या होत्या. ते पण मिश्रण मी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा सगळं मिक्स करून आता त्याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे साखर ॲड करायची आहे. आता हे छान मिक्स करून आपण याच्यामध्ये आंब्याचा रस जो करून घेतलेला आहे तो पूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आंब्याचा रस जो आपण याच्यामध्ये घातलेला आहे तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. त्यानंतर लगेचच आपण जी काजू बदामाची पावडर करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आता पूर्ण घट्टसर होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण शिजत आलं की त्याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट, जिथे मी आता 2 वाट्या डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे. आता हे डेसिकेटेड कोकोनट वापरल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि कमीत कमी आपण याला 10 ते 15 मिनटं आता छान परतवून घ्यायचं आहे. आपण दूध आणि आंबा वापरल्यामुळे थोडंसं आपल्याला हे मिश्रण जास्त वेळ परतावं लागणार आहे. शक्यतो मी नवीन नवीन रेसिपी देण्याचा प्रयत्न करत असते आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर एक लाईक, एक सबस्क्राईब तर यायलाच हवा ना. तर बघा, आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ आणि याला थंड करायला ठेवूया. साधारण हे सर्व मिश्रण परतायला मला जवळजवळ 15 ते 17 मिनटं लागलेली आहेत. मिश्रण छान थंड झालेलं आहे. आता आपण ह्याचे लाडू करून घेऊया. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण लाडू वळून घ्यायचे आहेत बघा, या पद्धतीने. आणि लाडू पूर्ण वळून झाल्यानंतर याला आपण डेसिकेटेड कोकोनट जो पावडर आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असं घोळवून घ्यायचं आहे. बघा किती छान लाडू झालेला आहे. आता याच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. चला मग, आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत ही रेसिपी जरूर करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. बाय बाय.